आहे नाशिकमधील काठेगल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत। नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या भिंतीवर नोटीस लावलेली आहे। दर्गा अधिकृत की अनधिकृत हा वाद उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता। मुस्लिम एकता मंडळ दर्गा अधिकृत असल्याचं सादर करू शकलेलं नाहीये। 15 दिवसात अनधिकृत दर्गा काढून टाकण्याची मनपानं नोटीस दिलेली आहे, तर अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास मनपानं कारवाईचा इशारा सुद्धा याच नोटीसमध्ये दिलेला आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय एकतर्फी, आम्ही पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहोत असं फहीम शेख यांनी म्हटलंय। याच काठेगल्ली परिसरातील दर्ग्याच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। नाशिकमधील हा दर्गा अधिकृत की अनधिकृत या संदर्भात उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं। न्यायालयामध्ये आता हा दर्गा अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर नाशिक महापालिकेनं एक नोटीस या दर्ग्याच्या भिंतीवर लावलेली आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, खरं तर मागच्या काही दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत सुद्धा राहिलेला होता। हा दर्गा अनधिकृत की अधिकृत, उच्च न्यायालयानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, त्यानंतर आता महापालिकेची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे, नोटीस लावण्यात आलेली आहे। विक्रांत, अगदी खरं, गेल्या काही दिवसांपासून हा नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील वाद चांगलाच टोकाला गेलेला होता। थेट उच्च न्यायालयामध्ये देखील जाऊन हा वाद पोहोचलेला होता। मुस्लिम एकता मंडळानं याबाबतची उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्या सगळ्या दरम्यान उच्च न्यायालयानं याचिका स्वीकारून घेण्यासाठी काही सबळ पुराव्यांची मागणी केलेली होती आणि तीच पूर्तता करू न शकल्यानं त्यामध्ये दर्गा अनधिकृत असल्याचं एकूणच निरीक्षण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून नोंदवण्यात आलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं नोटीस बजावून सोपस्कार पार पाडलेला आहे। आता या सगळ्या दरम्यान 15 दिवसांचा अल्टिमेटम यासाठीचा देण्यात आलेला आहे। त्यामुळे 15 दिवसांमध्ये हा जो अनधिकृत ठरवलेला दर्गा जो आहे तो तात्काळ काढून घ्यावा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहे। अन्यथा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुस्लिम एकता मंडळानं या सगळ्या दरम्यान आम्ही पुन्हा उच्च न्यायालयामध्ये जाऊ अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे। एकतर्फी कारवाई होत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांची आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर 15 दिवसानंतर हा वाद नेमकं कोणत्या टोकाला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। बातमी आपण पाहतोय नाशिकमधून। नाशिकमधील दर्गा अधिकृत की अनधिकृत या संदर्भातला वाद सुरू होता। उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं होतं। त्यानंतर आता नाशिक महापालिकेनं एक नोटीस या दर्ग्याच्या भिंतीवर लावलेली आहे। 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। अनधिकृत ढाचा काढून टाकावा असं नाशिक महापालिकेनं म्हटलंय, अन्यथा मग कारवाई करण्याचा इशाराही दिलेला आहे। तर मुस्लिम संघटनेनं आणखी पुढे दाद मागणार अशी भूमिका घेतली। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली दर्गा अनधिकृत ठरवण्याचं काम नाशिक महानगरपालिकेनं केलेलं आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेनं हे अतिक्रमण काढून घ्यावं यासाठीची या ठिकाणी नोटीस लावलेली आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये 22 तारखेला मोठा वाद निर्माण झालेला होता। नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं या ठिकाणी कारवाई देखील केलेली होती। या संपूर्ण परिसरामध्ये असलेलं जे बांधकाम होतं ते या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं। मात्र जो या ठिकाणी दर्गा आहे, सातपीर दर्गा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, त्याच ठिकाणी जो वाद आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू होता। न्यायालयाच्या दरबारी देखील हा वाद जाऊन पोहोचलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानं 1 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेनं या ठिकाणी नोटीस लावलेली आहे। या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये जे नमूद करण्यात आलेलं आहे 15 दिवसांच्या आतमध्ये हा संपूर्ण दर्गा काढून घ्यावा अशा स्वरूपाची मागणी, एक प्रकारे सूचना नाशिक महानगरपालिकेनं या ठिकाणी दिलेली आहे। काय नेमकं तुमचं नाव आहे आणि या सगळ्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाव फहीम शेख। माझं एवढंच म्हणणं आहे का जी आम्ही सर्वोच्च माननीय हायकोर्टाचा आदर करतो, पण आमचं एवढं म्हणणं होतं का माननीय हायकोर्टात आम्ही 184 पानी पुरावे सादर केले। ते 184 पानांमध्ये भरपूर पुरावे असे जे का 1975 पासून 78 पासून ही दर्गा अस्तित्वात आहे असे पुरावे तिथे अवेलेबल आहे। तरी पण माननीय उच्च न्यायालयाने असा निकाल देणं आम्हाला धक्कादायक होतं। आम्ही त्यासाठी तुम्हाला सबळ पुरावे त्या ठिकाणी सादर करण्यासाठी सांगितलं होतं, ते पुरावे तुम्ही देऊ शकला नाही म्हणून ती अनधिकृत ठरवलेली आहे अशा स्वरूपाची माहिती आहे। नाही, सबळ पुरावे आम्ही 184, मी तेच म्हणतो, जे 184 पाने आम्ही दिलेली आहे त्यामध्ये सगळेच पुरावे अवेलेबल आहे। तरी पण जेव्हा माननीय उच्च न्यायालय असं म्हणतं आहे तर आम्ही ते सगळे पुरावे परत द्यायला तयार आहे।
तर माननीय उच्च न्यायालयाने आमचं ऐकून घ्यावं, नगरपालिकेने आमचं ऐकून घ्यावं. हे डायरेक्टली तुम्ही अनधिकृत आणि इलिगल बांधकाम ठरवणं हे चुकीचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.